brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गौतम अडाणी सारख्या उद्योगपत्यांना पुढे आणा। वन ताराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर या प्राण्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यामध्ये वनतारा निर्माण केला तर हे सगळे बिबट्यांचं सुद्धा सुरक्षित होईल आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बिबट्यांना या ठिकाणी सुरक्षा मिळेल। अध्यक्ष महोदय, नसबंदी करायची गरज पडणार नाही। अध्यक्ष महोदय, आज तुम्हाला आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं एखाद्या जंगलामध्ये वाघ राहते आणि वाघाच्या धाकाने बिबट्या शहराकडे येते, तशीच परिस्थिती अध्यक्ष महोदय आज शिवसेनेचा वाघ म्हणून एकनाथजी शिंदेंचं नाव घेतले जाते आणि बिबट्याची परिस्थिती पाहिली तर उद्धव ठाकरेंची झाली। अध्यक्ष महोदय, अशी परिस्थिती आज खऱ्या अर्थानं आपल्याला या वन खात्याच्या माध्यमातून सांगतो की वाघाच्या रूपामध्ये एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेमध्ये काम करताय आणि बिबट्याच्या रूपामध्ये उद्धव ठाकरेंची परिस्थिती झालेली आहे, अशा पद्धतीनं जंगल सोडून जसं बिबट्या पडतो तशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय या वाघासारखं या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे काम करतात। हे अध्यक्ष परिस्थिती आहे। म्हणून माझं म्हणणं आहे की संरक्षण दिलं सन्माननीय सदस्य रामदास मसराम, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, काय झालं काय झालं? तपासून घेऊ तपासून निर्णय घेण्यात येईल। ठीक आहे। चला, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, सन्माननीय सदस्य रामदास मसराम, सांगितलं ना तपासून घेऊ तपासून काढून टाकू। चला, बसा खाली बसा। सन्माननीय सदस्य रामदास मसराम आहेत का? बोला। सन्माननीय सदस्य रामदास मसराम आहेत का? माझ्यावर जातात। सन्माननीय सदस्य रामदास मसराम हो आहे। चला, बोला, सुरू करा। सांगितलं तपासून घेऊन निर्णय घेण्यात येईल। संपला विषय। घ्या, रामदास मसराम घ्या। यस अध्यक्ष महोदय, बोला। अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या वर्षाच्या पुरवणी मागणीवर मी बोलतो आहे। अध्यक्ष महोदय, महसूल व वन विभाग या संबंधानं मी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या विधानसभेच्या संबंधानं बोलतो आहे। आरमोरी, कुरखेडा, कोरची, वडसा या महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदं आहेत आणि ती रिक्त पदं भरल्याशिवाय सर्वसामान्य लोकांची जी कामं आहेत ती कामं अडून पडलेली आहेत आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो आहे। या माझ्या आरमोरी विधानसभेचा विचार केला, गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण आहे